hydrogen spectrum, right? काल आपण कालच्या लेक्चर मध्ये एनर्जीचे रिलेशन डिराइव केले. ओके, we were actually derive the relation of an energy of an electron orbiting around the nucleus, okay, by using Bohr's third postulate. आपल्याला एनर्जीचं रिलेशन माहित होतं की एनर्जीचं रिलेशन आपण डिराइव केलं होतं अगोदरच. बोर्स थर्ड पॉस्ट्युलेट वरून काय बघितलं आपण की लाईट किंवा लाईट जी इमिट होते, ओके, देयर वी नो दॅट व्हेन इलेक्ट्रॉन जम्प फ्रॉम एनी हायर एनर्जी ऑर्बिट टू लोअर एनर्जी ऑर्बिट, ओके. सो as per Bohr's third postulate, what happens? It emits, okay, radiation in form of light. It emits radiation in form of light, and the energy of this emitted radiation, that is equal to, we have h nu, and ही energy किती असते? That is same as that of difference in these two energy level. बरोबर आहे, Bohr's third postulate होतं. Now according to this, considering that Bohr's postulate, we will derive the relation for wavelength. Wavelength साठी आपण relation derive केलं. Difference in these two energy level घेतला आपण. त्या ठिकाणी आपण काय कन्सिडर केलं? एक पीक आणि nth एनर्जी लेवल घेतली. पीक एनर्जी लेवल मी हायर एनर्जी लेवल घेतली, n लोअर एनर्जी लेवल कन्सिडर केली. तुम्ही उलट पण घेऊ शकता, n हायर पीक लोअर, ओके, इट्स अप टू यू. सो व्हाट वी विल कन्सिडर, पीक लेवल इज हायर, n level is lower energy level, and when electron jump from the pth energy level to nth energy level, okay, whatever energy it is emitting, त्यांचे रिलेशन एनर्जीचे या एनर्जी लेवल या एनर्जी लेवलचे रिलेशन आपण घेतले, त्यांचं सबट्रॅक्शन केलं अँड सिम्प्लिफाइंग दॅट वी गॉट दिस रिलेशन. ते सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला हे रिलेशन मिळालं. आता या रिलेशन मध्ये ऍक्च्युली लक्षात घ्या, फॉर हायड्रोजन Z1 असतो, सो वी विल रिटर्न दिस रिलेशन एज लाइक दिस, m raised to 4 upon 8 epsilon naught square h square h cube, sorry, epsilon naught square h cube, and it should be h cube c. Okay, so this is what we have, the relation in bracket 1 minus n square minus 1 upon p square. So इथं हे जे पूर्ण टर्म आहे, this whole term, okay, that is constant, आणि त्याला आपण काय नाव दिलं? रायडबर्ग्स कॉन्स्टंट. आणि त्या रायडबर्ग्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू मी तुम्हाला काल सांगितलेलं, युजिंग लॉग टेबल यू जस्ट फाइंड इट. ओके, काढली का तुम्ही? हाऊ मच इज द रायडबर्ग्स कॉन्स्टंट? 1.097 into 10 raised to 7 per meter. Okay, so remember, this is the value of Rydberg's constant that we obtained by using all these constant values. त्या सगळ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यूज आपण पुट केल्या, सोडवलं की आपल्याला रायडबर्ग्स कॉन्स्टंट किती मिळतो? 1.097 into 10 raised to 7 per meter. Okay, now we are going to see the various series which are present in this hydrogen spectrum. Hydrogen spectrum मधल्या वन बाय वन आपण सगळ्या series लर्न करणार आहोत. सो पहिली series जी आहे hydrogen spectrum मधली, that is known as Lyman series. The first series in hydrogen is what we have hydrogen spectrum मधली Lyman series आहे. Lyman is name of scientist actually. सिरीज या प्रत्येक सिरीजला सायंटिस्टचीच नावं दिलेली आहेत. लायमन सिरीज ऍक्च्युली ही काय आहे, याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. सिरीज म्हणजे देयर वी हॅव नंबर ऑफ वेव्हलेंथ. सिरीज म्हणजे काय? एकानंतर एक एकानंतर एक अशा ज्या वेव्हलेंथच्या रेंज येतात त्याला आपण म्हणतो सिरीज. ओके, आता लायमन ही फर्स्ट सिरीज आहे. म्हणजे ऍक्च्युली काय लक्षात घ्या, आता इथे जसं मी दाखवले की इलेक्ट्रॉन हा सेकंड ऑर्बिट मधून फर्स्ट ऑर्बिट मध्ये पडतो, सेकंड एनर्जी लेवल मधून फर्स्ट एनर्जी लेवल मध्ये पडतो. There is possibility that electron also jump from third to first, fourth to first. बरोबर आहे. इलेक्ट्रॉन जो एक्साइटेड ह्या थर्ड लेवलला गेला असेल, इथून देखील तो पडू शकतो ना या एनर्जी लेवल मध्ये, फर्स्ट मध्ये. देयर इज पॉसिबिलिटी. मग त्याच्या करस्पॉन्डिंग पण इथे काय मिळणार आहे तुम्हाला? अशी एक वेव्ह मिळणार. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मला इथे सांगायचं आहे, इथं ज्यावेळी इलेक्ट्रॉन हायर लेवल मधून लोअर लेवल मध्ये पडतो, म्हणजे 2 मधून 1 आणि 3 मधून 1, या दोन्ही वेव्हलेंथ कोणाची जास्त कोणाची कमी असणार सांगा. पहिली गोष्ट सिंपल सांगा मला, इथून इलेक्ट्रॉन इथं पडला सेकंड मधून फर्स्ट मध्ये, ओके, ती जी एनर्जी असेल रेडिएशनची ती, आणि थर्ड मधून फर्स्ट मध्ये पडला ती जी एनर्जी असेल रेडिएशनची, एनर्जी कुठल्या केसमध्ये जास्त असणार? दुसऱ्यातून पहिल्यात पडल्यावर की तिसऱ्यातून पहिल्यात पडल्यावर?
तिसऱ्यातून पहिलं, कारण डिफरन्स जास्त आहे, एनर्जी जास्त म्हणजे वेव्हलेंथ काय असणार, कमी. बिकॉज एनर्जीचं रिलेशन काय आहे, एनर्जी इज इक्वल टू एच न्यू किंवा एनर्जी इज इक्वल टू काय असते, hc बाय लॅम्डा. आलं का लक्षात? म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ आहे. सो इथं दाखवलं पण बघा, वरून खाली आला वेव्हलेंथ मी कमी आहे. समजतंय? नंतर तो चौथ्यातून पहिल्यातून पडू शकतो, त्यावेळी मग त्याच्या राडिएशनची आणखी जरा कमी वेव्हलेंथ, बरोबर आहे. तो पाचव्यातून पहिल्यात पडू शकतो, सहाव्यातून फर्स्ट मध्ये येऊ शकतो, सातव्यातून येऊ शकतो, आठव्यातून येऊ शकतो. लाईक दॅट इट कॅन कम फ्रॉम इन्फिनाइट नंबर ऑफ ऑर्बिट. ओके, इन्फिनाइट नंबर ऑफ ऑर्बिट मधून तो पहिल्यात येऊ शकतो. देयर इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ दॅट. आणि त्याच्या करस्पॉन्डिंग इथं वेव्हलेंथ तुम्हाला मिळणार आहे. त्याच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळणार आहे इथं, द लाईट ऑफ सर्टन वेव्हलेंथ दॅट इज गेट इमिटेड इन दिस ट्रान्झिशन. या ट्रान्झिशन मध्ये त्या लाईट बाहेर पडणार आहे. मग याच्या करस्पॉन्डिंग ओके, या ज्या सिरीज आहेत लक्षात घ्या, की वेव्हलेंथची जी रेंज आहे लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट, ओके, लॉंगेस्ट टू शॉर्टेस्ट, या वेव्हलेंथच्या जे रेंज आहे, ही टोटल जे रेंज आहे यालाच आपण काय म्हणतो, लायमन सिरीज. दॅट इज वी कॉल इट ॲज लायमन सिरीज. सो लायमन सिरीज मग कसं लिहिणार, लायमन सिरीज साठी लक्षात घ्या काय म्हणणार आपण, लायमन सिरीज इज द फर्स्ट सिरीज फॉर विच द लोअर state is 1 we have, lower state that is 1, okay, आणि higher state जी आहे it can be 2 3 4 5 6 up to infinity. Are you understood? Lyman series ही first series आहे, okay, हायड्रोजन स्पेक्ट्रम मधली. याच्यामध्ये लोअर एनर्जी ऑर्बिट हे फर्स्ट लेवल असेल, हायर काय असेल, हायर कॅन बी एनीथिंग मोर दॅन 1 2 3 4 लाईक दॅट. ओके, मग आता इथं मला काय करायचं आहे, लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढायची आहे. फॉर लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन लायमन सिरीज, फॉर लॉंगेस्ट वेव्हलेंथ ओके इन लायमन सिरीज, व्हॉट वी हॅव टू टेक, n as 1, डेफिनेटली n1 फिक्स आहे. p किती येणार मी 2. लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढायचा आहे म्हणजे कमी एनर्जी. ओके, ही कधी शक्य आहे, ज्यावेळी तो सेकंड मधून फर्स्ट मध्ये पडेल, सेकंड मधून फर्स्ट मध्ये पडेल. सो लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी n1 आणि p2. मग आता या व्हॅल्यूज मी इथं घेतलं या फॉर्म्युलामध्ये आपल्या, तर किती वेव्हलेंथ येते बघा. सो 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/1 स्क्वेअर मायनस 1/2 स्क्वेअर. ओके, यांची आणि p ची व्हॅल्यू पुट केली, सोडवायचं आहे. 1/λ इज इक्वल टू r ऍज इट इज आय विल कीप. सो 1/1 मायनस 1/4 म्हणजे किती येते बघा, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 वजा 1 3, 3 भागिले 4. सो 1/λ ची व्हॅल्यू, देयरफॉर लॅम्डा किती येणार 4/3 आहे. बरोबर आहे, बरोबर कळलं काय कसं आलं हे. ओके, सो फॉर लॉंगेस्ट वेव्हलेंथ टू फाइंड इन लायमन सिरीज आय टेक n as 1. ओके, पहिली सिरीज आहे त्याच्यासाठी लोवेस्ट ऑर्बिट हे डेफिनेटली फिक्स आहे 1. हायर कुठलंही असू शकते, सेकंड थर्ड फोर्थ अप टू इन्फिनिटी. मला लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढायचे आहे, तर इमिजिएटली त्याच्या नेक्स्ट ऑर्बिट मधून ज्यावेळी त्या पहिल्या ऑर्बिट मध्ये ज्यावेळी काय पडेल, इलेक्ट्रॉन पडेल, त्यावेळीची करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ लॉंगेस्ट असणार. मग त्या व्हॅल्यूज मी पुट केल्या आपल्या या फॉर्म्युलामध्ये. ओके, आणि r च्या टर्म मध्ये मी वेव्हलेंथ काढली. इथं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3/4 येते, इनवर्स घेतलं दोन्ही बाजूचं, तर लॅम्डा इज इक्वल टू काय येते 4/3r. सो दिस इज व्हॉट वी हॅव द लॉंगेस्ट वेव्हलेंथ. ही जी आहे लायमन सिरीज मधली काय लॉंगेस्ट वेव्हलेंथ आहे. आता याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर व्हॅल्यू पण तुम्ही काढू शकता. जस्ट यू पुट देअर व्हॅल्यूज. 4/3 इंटू r ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 1.097 इंटू 10⁻⁷. ओके, 1.097 इंटू 10⁻⁷ ही r ची व्हॅल्यू आहे राइडबर्ग्स कॉन्स्टंटची, राईट. ती व्हॅल्यू पण मी इथं पुट केली. अँड नाउ इफ आय सिम्प्लिफाय दिस, आता हे सिम्प्लिफाय केलं. आता हे सिम्प्लिफाय करताना लक्षात घ्या मी अप्रॉक्सिमेटली लिहितो इथं. दिस 1.097 आय कन्सिडर ॲज 1. ओके, म्हणजे 4/3 जर केला तर ते किती येते 1.33. बरोबर आहे. 4 ला 3 ने डिवाइड केलं, 3 1 3 राहिलं परत 1. ओके, 3 3 पूर्ण भाग जाते 1.333 असे येईल. 10⁻⁷ जे आहे ते वर घेतलं तर -7 एवढं मीटर येईल. दिस मच व्हॉट वी गेट मीटर. और दिस यू कॅन राईट ॲज, हे जी व्हॅल्यू आहे ही तुम्ही अँगस्ट्रॉम मध्ये किती लिहू शकता, 0.3 कडे शिफ्ट केलं तर -10 होईल, म्हणजे 1333 अँगस्ट्रॉम.
longest wavelength you see, longest wavelength in Lyman series, that will be approximately किती येणार 1333 angstrom. This is the longest wavelength in Lyman series. Similarly, what we can do, shortest wavelength आपण काढू शकतो. Shortest wavelength in Lyman series. Okay, we can find the shortest wavelength in Lyman series. For shortest wavelength in Lyman series काय असणार? n किती घेणार परत 1 आणि p किती घेणार इथे इन्फिनिटी. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढण्यासाठी काय असणार आहे, परत लायमन सिरीज आहे म्हणजे n1 आहे. ओके, आणि p तुमचा किती असणार, इट डेफिनेटली विल बी इन्फिनिटी, राईट, इन्फिनिटीच असणार ना. ओके, शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढायचं असेल तर आता त्या व्हॅल्यूज मी परत या फॉर्म्युलामध्ये पुट केल्या तर काय आहे बघा, 1/λ इज इक्वल टू r इन ब्रॅकेट 1/1 स्क्वेअर मायनस 1 इन्फिनिटी चा स्क्वेअर. ऍक्च्युअली 1 infinity itself is 0, so what I get here only r. Okay, मला काय व्हॅल्यू येते बघा 1/λ ची, that I will get only r. So if I take inverse on both sides, so lambda will be r. If I take inverse on both sides, I will get lambda as r, and this is the shortest wavelength. Okay, so the value of that we can write. No, what is happened? 1/r. No. 1/λ is r, so therefore lambda will be 1/r. 1/r, so that means it will be approximately equal to, if I consider it as 1, so it will be around 1000 angstrom. If you simplify, less than that actually, 1000 पेक्षा किंचित से कमी येते 950 वगैरे, but as I consider this r as 1, so we can write it is 10⁻⁻7 meter. 10⁻⁻7 meter म्हणजेच 1000 angstrom च्या आसपास तुम्हाला वेव्हलेंथ येईल. ओके, आता हे जे आपण डिराइव्ह केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आपण इथं मांडलेल्या आहेत, याचा अर्थ डायग्राम मध्ये समजावून घ्या काय. याचा अर्थ असा लक्षात घ्या. ओके, याचा अर्थ काय तो लक्षात घ्या. सो हा जो अशा ज्या इन्फिनाइट नंबर ऑफ एनर्जी लेवल, पॉसिबल एनर्जी लेवल्स आहेत. ओके, इलेक्ट्रॉन ज्यावेळी कोणत्याही हायर एनर्जी ऑर्बिट मधून फर्स्ट एनर्जी ऑर्बिट मध्येच पडतो, फर्स्ट एनर्जी लेवल मध्येच पडतो, त्या ठिकाणी ज्या वेव्हलेंथ या बाहेर पडतात, ओके, त्या ठिकाणी ज्या या वेव्हलेंथ बाहेर पडतात त्याच्या व्हॅल्यूज काढल्यात आपण. सो ज्यावेळी इलेक्ट्रॉन हा सेकंड मधून फर्स्ट मध्ये पडेल, सेकंड मधून फर्स्ट मध्ये पडेल, सो त्याच्या करस्पॉन्डिंग जी वेव्हलेंथ आहे ती किती आहे तुमची 1333 अँगस्ट्रॉम. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन या इन्फिनाइट नंबरच्या ऑर्बिट मधून पहिल्यामध्ये पडेल त्यावेळी त्याची वेव्हलेंथची रेंज किती आहे 1000, साधारणतः 1000 अँगस्ट्रॉम. ओके, सो 1333 आणि 1000 अँगस्ट्रॉम या रेंज मध्येच मधल्या काय असतील सगळ्या वेव्हलेंथ असतील. सो अशी जी सिरीज आहे ही फर्स्ट सिरीज आहे, याला आपण नाव दिलेलं आहे लायमन सिरीज. आणि आता या वेव्हलेंथ जर बघितलं तुम्ही, दीज आर लेस दॅन विजिबल लाईट, विजिबल लाईट पेक्षा कमी वेव्हलेंथ आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, दिस वेव्हलेंथ यू फाइंड इट इज ओके इन द रेंज ऑफ व्हॉट वी हॅव यूव्ही लाईट. सो ही जी वेव्हलेंथ आहे या कुठल्या रेंज मध्ये आहे, यूव्ही रिजन मधल्या वेव्हलेंथ आहे लक्षात घ्या. सो लायमन सिरीज इमिट द रेडिएशन इन यूव्ही रेंज. काही वेळा असं पण विचारतात एमसीक्यू मध्ये, लायमन सिरीज इमिट द रेडिएशन इन, खाली ऑप्शन असतात यूव्ही रेंज, विजिबल रेंज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह. यू हॅव टू चूज द करेक्ट वन. सो दिस वेव्हलेंथ इज इन यूव्ही रेंज वी हॅव. सो दिस इज आवर फर्स्ट सिरीज. काय आली फर्स्ट सिरीज, पहिली सिरीज काय आली. ओके, जे रेडिएशन इमिट होतात हायड्रोजन स्पेक्ट्रम मध्ये त्यातली ही तुमची काय फर्स्ट सिरीज आहे. आता जी सेकंड सिरीज आहे मी इथे या ठिकाणीच आपण बघूया. ओके, व्हॉट इज दॅट कॉल्ड ॲज सेकंड सिरीज. त्याच्यामध्ये कुठे कुठे बदल होतो बघा. एक कळालं की ऑलमोस्ट सगळ्या ऑटोमॅटिकली कळत जातात आपल्याला. सो सेकंड सिरीज वी हॅव, दॅट इज कॉल्ड ॲज बाल्मर सिरीज. ओके, सेकंड सिरीज वी कॉल इट एज बाल्मर सिरीज. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रॉन कुठल्याही हायर एनर्जी ऑर्बिट मधून कोणत्या एनर्जी ऑर्बिट मध्ये पडत असेल, सेकंड, इफ इलेक्ट्रॉन ओके फ्रॉम एनी हायर एनर्जी ऑर्बिट, इफ इट गेट फॉल इन सेकंड, म्हणजे तिसऱ्यातून दुसऱ्यात, चौथ्यातून दुसऱ्यात, पाचव्यातून, सहाव्यातून, सातव्यातून, आठव्यातून, लाईक दॅट फ्रॉम इन्फिनाइट नंबर.
सो याच्या करस्पॉन्डिंग इथं ज्या वेव्हलेंथ किंवा रेडिएशन जे बाहेर पडणार आहे, ओके, या सिरीज ऑफ वेव्हलेंथला आपण काय नाव दिलेलं आहे, बाल्मर सिरीज. सो दिस इज द सेकंड सिरीज दॅट इज नोन एज बाल्मर सिरीज. ओके, आता मग याची शॉर्टेस्ट आणि लॉंगेस्ट वेव्हलेंथ आपल्याला काढायची आहे. काय करणार, कसं करणार आदित्य? बाल्मर सिरीज साठी लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी काय घेणार, n इज किती घ्यायचं, n इज इक्वल टू 2 आणि p किती घेणार, 3. ओके, बघा n इज इक्वल टू 2, p इज इक्वल टू 3. त्या व्हॅल्यू इथं पुट केल्या, 2, दिस इज 3. ओके, so r in bracket 1 upon 2 square is 4, 3 square is 9. सिम्प्लिफाय केलं तर किती येते बघा, 9 आणि हे वजा 4 म्हणजे किती होणार, हे 5. बरोबर आहे, 9 चौक 36, 9 चौक 36 म्हणजे किती आलं, याचा इन्व्हर्स घेतला तर वेव्हलेंथ किती आली बघा, लॉंगेस्ट वेव्हलेंथ 36 डिवायडेड बाय 5r, 36 डिवायडेड बाय 5r, करेक्ट, 36 divided by 5r. So this 36 divided by 5r, r ची व्हॅल्यू आपण पुट केली आणि अप्रॉक्सिमेटली सपोज आता हे 1 मी कन्सिडर केलं तर ह्याला सोडवलं तर 5 सक्कर 5 7 35 म्हणजे अप्रॉक्सिमेटली दिस वुड बी समथिंग अराउंड 7 पॉइंट समथिंग व्हॅल्यू येईल, परंतु लेट मी कन्सिडर इट इज 0 फॉर व्हाईल. म्हणजे अँगस्ट्रॉम मध्ये जर म्हटलं तर किती आलं, it will be around 7000 angstrom. लॉंगेस्ट वेव्हलेंथ जर काढलं बाल्मर सिरीज मधलं तर फॉर्म्युला लक्षात घ्या, r च्या टर्म मध्ये, r च्या टर्म मधला देखील फॉर्म्युला लक्षात पाहिजे तुम्हाला. ओके, इन टर्म्स ऑफ r व्हॉट इज दॅट, 36 by 5r, 36 by 5r इन टर्म्स ऑफ r. आता शॉर्टेस्ट वेव्हलेंथ काढायचा आहे. शॉर्टेस्ट वेव्हलेंथ साठी परत काय घेणार, n इज 2 कारण ही दुसरी आहे सिरीज आणि p किती घेणार, इन्फिनिटी, p विल बी इन्फिनाइट अगेन. सो त्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्या म्हणजे इथं फक्त 2 स्क्वेअर होणार म्हणजे काय होणार बघा, हे r अपॉन 4, 1 अपॉन लॅम्बडा इज r बाय 4 म्हणजेच लॅम्बडा इज इक्वल काय येणार, 4 बाय r म्हणजे ही व्हॅल्यू किती येणार, अप्रॉक्सिमेटली 4000 angstrom. If you simplify, you will get this wavelength approximately 4000 angstrom. कसं आलं, काय आलं समजलं, 4000 angstrom. It means what? Okay, this is the second series and the wavelength of this series ranges from 4000 angstrom to up to 7000 angstrom. Okay, या सिरीजची जी वेव्हलेंथ आहे इट रेंजेस फ्रॉम 4000 angstrom to 7000 angstrom. आणि ही जी वेव्हलेंथ ची रेंज आहे, दिस इज इन विजिबल लाईट वी हॅव. ही वेव्हलेंथ ची रेंज जी आहे, ओके, ही आपल्याला माहित आहे, दिस वेव्हलेंथ इज ओके इन दी रेंज ऑफ विजिबल लाईट वी हॅव, विजिबल लाईट ची आहे. सो दॅट्स व्हाय यू सी दिस इज द सिरीज, बाल्मर सिरीज इज द सिरीज वी हॅव आउट ऑफ नंबर ऑफ डिफरंट सिरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम which was first invented. Okay, first it was invented by Balmer and even it was invented before the Bohr's postulate and Rutherford's atomic model. That is very interesting. म्हणून तुम्हाला बुक मध्ये बघा सुरुवातीला स्पेक्ट्रम जो दिलाय त्याच्यामध्ये या ज्या लाईट्स वगैरे दिल्या त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी कुठली सिरीज शोधली गेली, पहिल्यांदा जो लाईट स्पेक्ट्रम शोधला गेला तो बाल्मरने शोधला. ओके, and he got such kind of wavelengths and त्यावेळी एक empirical relation त्याने derive केलेलं. This relation which we derived by using Bohr's postulate, हे relation जे बोरचं postulate यूज करून आपण derive केले ना, हे त्याने empirically त्याला experimental result जे मिळाले ना त्याच्या आधारावर त्याने तयार केलेलं. So that was a great thing about him, about this particular series we have. So how do we get this longest and shortest wavelength? कळालं तुम्हाला? In terms of r पण लक्षात ठेवा. Why? Because sometimes in MCQ it is asked find the ratio of. कसं विचारतात? Find the ratio of longest wavelength of Balmer series to longest wavelength of Lyman series, or find the ratio of longest wavelength to shortest wavelength of Balmer series. असं विचारलं जाऊ शकतं. So if you know these values in terms of r, easily you can get it. जर तुम्हाला r च्या टर्म मध्ये व्हॅल्यू माहित असतील तर अतिउत्तम, माहित नसेल तर ते कसं काढायचं हे माहित पाहिजे. ओके, सो दिस इज अवर सेकंड सिरीज. देन वी विल सी द थर्ड सिरीज इन हायड्रोजन स्पेक्ट्रम. वी हॅव द
third one, that is Pachyan series. The third series that we have, that is Pachyan series. Okay. Now Pachyan series, what it could be mean? याचा अर्थ काय असणार सांगा. आता तुम्ही पण सांगू शकता. कोणत्याही हायर एनर्जी लेवल मधून जर इलेक्ट्रॉन थर्ड एनर्जी लेवल मध्येच काय होत असेल, ट्रान्झिट होत असेल, इफ इट ट्रान्झिटेड फ्रॉम एनी हायर एनर्जी लेवल टू दिस थर्ड एनर्जी लेवल, okay, then their corresponding wavelengths, that series of wavelength which formed by that is called as Pachyan series. त्या थर्ड सिरीज ला आपण काय म्हणतो, Pachyan series. मग आता त्या सिरीज साठी मी n किती घेणार, 3. Okay, we can take n as 3 and p would be 4, 5, 6, 7 up to infinity. त्याच्या पुढचं. ओके, मग या सिरीज मध्ये लॉंगेस्ट वेव्हलेंथ कशी काढणार तुम्ही, यू कॅन टेक n as 3 and p as 4. लॉंगेस्ट वेव्हलेंथ काढण्यासाठी you have to take n as 3 and p as 4 as earlier I mentioned. Now you put their values here. आता मग त्यांच्या व्हॅल्यूज पुट करायच्या. ओके, आपल्या रेग्युलर फॉर्म्युला मध्ये. सो 1 upon lambda is we know r in bracket 1 by n square minus 1 by p square. So I put their values. So if I put their values, what I get, let's see. So r in bracket 1 upon this 9, this would be 16. Cross multiplication केलं, 16 minus 9, 16 minus 9 is 7, 16 9s are 144. Okay, so if this is what I get, 1 by lambda. So if I take inverse of that, lambda would be 144 divided by 7r. Okay, so that easy we have used. This is so easy. फक्त एक तुम्हाला सिरीज सुरुवातीची कळाली, ऑटोमॅटिकली पुढच्या सिरीज इझिली तुम्हाला स्वतःच्या स्वतः पण लिहिता येऊ शकतात. Now if you put here the values 144 divided by this 7r, okay, then जसं मी मगाशी म्हटलो, हे आपण अप्रॉक्सिमेटली 1 into 10 raised to 7 कन्सिडर केलं, तर फक्त 7 ने याला डिवाइड केलं तर किती, 7 2 14 आणि 0, म्हणजे अप्रॉक्सिमेटली इट विल बी 20 point something into around 20 into 10 raised to minus 7, म्हणजे मी किती लिहू शकतो, 20,000 angstrom. How much do I that right? That will be around 20,000 angstrom. So wavelength, the longest wavelength emitted in Pachyan series, it would be 20,000 angstrom. आणि shortest wavelength काढायचं असेल तर काय करणार, n equal to 3 and p equal to infinity. So here I can take, this is 3, this is infinity. So my answer here it will become r by 9. 1 by lambda is r by 9. So lambda definitely it will be 9 by r. So I can say it is now 9,000 angstrom. Okay, काल कसं येते काय येते. So it's so easy we have. Once you understood the first series, easily you can get to know. फक्त व्हॅल्यूज इकडे तिकडे बदलायचे, एवढंच आहे, बाकी काही नाही. मग आता या वेव्हलेंथ जर पाचन सिरीज मधल्या काळजीपूर्वक बघितलं तर कुठून कुठेपर्यंत बघा, या 9,000 to this actually ranges from what, this 9,000 to 20,000, 9,000 to 20,000. So this is in IR range we have. Okay, ही जी वेव्हलेंथ आहे ही रेड विजिबल लाईटच्या पुढची रेंज आहे, वेव्हलेंथची रेंज. सो दॅट इज इन IR रेंज वी हॅव. द थर्ड सिरीज Pachyan series, and here we got, this is the longest wavelength, this is the shortest wavelength, longest shortest, okay, in terms of R. आणि त्याच्या व्हॅल्यूज अप्रॉक्सिमेटली काढलेत मी, एक्झॅक्टली काढल्या नाही आहेत. ओके, यू कॅन फाइंड इट एक्झॅक्टली लेटर ऑन. एक्झॅक्टली काढायचं असेल तर काढू शकता तुम्ही, बट नॉट नेसेसरी. यू कॅन, इफ यू रिमेंबर हाऊ टू फाइंड, ओके, जनरली ते काढू शकता. ही थर्ड सिरीज झाली. देन द नेक्स्ट फोर्थ सिरीज इन हायड्रोजन वी हॅव, दॅट इज ब्रॅकेट सिरीज. ओके, ब्रॅकेट सिरीज इज द फोर्थ सिरीज. म्हणजे काय असणार, फ्रॉम एनी हायर एनर्जी ऑर्बिट इफ इलेक्ट्रॉन फॉल इन फोर्थ एनर्जी लेवल, कुठल्याही हायर एनर्जी लेवल मधून इलेक्ट्रॉन जर चौथ्यामध्ये पडला, हाऊ दॅट आय कॅन शो हियर, यू सी, if electron jump from any higher energy orbit to this fourth energy level, okay, पाचव्यातून चौथ्यात, सहाव्यातून चौथ्यात, असं कुठल्याही वरच्या. मग इथं लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी परत काय कन्सिडर करणार, n is 4, p is 5. So here it will be 5, here it will be 4, 4 square is 16, 5 square is 25. okay, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सोडवला तर हे किती येईल, 9 डिवायडेड बाय 25 हे
150, 25 एके 25 आणि 15, 40 ना. Okay, so this I can write as 400 divided by 9R. 400 divided by 9R. 400 divided by 9R. And this if I simplify, if I simplify, so किती येते बघा 9 चौक 36, 9 चौक 36 म्हणजे approximately this will be around 45 into 10 raised to minus 7. So it will be, I can say, 45,000 angstrom. So very high. This wavelength, you find that it is too much more we have when electron jump from fifth orbit to fourth orbit. And to find shortest wavelength, you can just take here n as 4, p as infinity. Okay, you can take here, that is this. So it will be 16. So here the answer of that we can get, that is 16,000 angstrom. म्हणजे पाचन series मधल्या ज्या wavelength च्या range आहेत, it ranges from about 16,000 angstrom to about 45,000 angstrom. So that is in far infrared range. Infrared region च्या एकदम शेवटच्या टोकाचे wavelength आहेत ते लक्षात घ्या. Far infrared region मधल्या काय wavelength आहेत. These are in far infrared region or almost close to microwave region मध्ये अशा ते आहेत. Far infrared म्हणा. And similar to this, you can find it for fifth series, that is Fund series. Okay, अशाच प्रकारे आपण काय करू शकतो, we can find the longest and shortest wavelength for this fifth series, which is called as Fund series. Okay, where electron when jump from any higher energy orbit to fifth energy level. So कुठल्याही हायर एनर्जी लेवल मधून इलेक्ट्रॉन जर पाचव्या मध्येच पडत असेल, that time the corresponding wavelength, okay, series of wavelength, that is called as Fund series. त्याला आपण Fund series म्हणतो. So इथे हे काय होणार, 5 square, here it will be 6 square to find longest wavelength. And this you can simplify. This will be 36, this will be 25. If I do this cross multiplication, 36 वजा 25 म्हणजे परत इथं 11 येईल, and this would be 800, no? 900, sorry. 25, 75 आणि 15. Okay? So here it will be 900 divided by 11R. Okay? And whatever its value you get, you can write down. And similarly, you can do over here. So it will be 25 divided by RL. So it will be 25,000 angstrom. Okay? Fund series साठी हे किती येते बघा. Fund series साठी you can get such kind of value. So by taking n as 5. So the fifth series. It is the fifth series. So like this, once we understood the one series, पहिली series व्यवस्थित का आली, ती तुम्ही ऑटोमॅटिकली या सगळ्या पाचही series बद्दल त्यांच्या लॉंगेस्ट आणि त्यांच्या शॉर्टेस्ट वेव्हलेंथ या लिहू शकता. ओके, याच्यावर प्रॉब्लेम्स कसे विचारतात बघा. याच्यावर प्रॉब्लेम्स विचारू शकतात लॉंगेस्ट वेव्हलेंथ ऑफ बाल्मर सिरीज. ओके, longest wavelength of Balmer series to the shortest wavelength of Pachan series. याचा रेशो काय असेल? What is the ratio of longest wavelength in Balmer to shortest wavelength in Pachan? So if you know their values, त्यांच्या व्हॅल्यूज तुम्ही माहित असतील in terms of R जे आपण काढलेला आहे, त्या पुट करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं. You have to put that and you have to simplify. Longest wavelength in Balmer series किती होती आपली? Longest wavelength in Balmer series किती होती? 36/5R, right? आणि शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इन पाचन सिरीज किती होती आपली? 9/R, right? So if you do this ratio काढला तर बघा R कट होईल. ओके, 9/45 म्हणजे किती येणार आहे? 36 divided by 45. Okay, which you can further simplify. 9 चौक 36, 9/45, 4:5. So खाली ऑप्शन असतात 4:5, 5:4, 2:3. ओके, सो अशा प्रकारचे तुम्हाला एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. लॉंगेस्ट वेव्हलेंथ इन बाल्मर टू शॉर्टेस्ट वेव्हलेंथ इन पाचन और कसं पण. ओके, सो तुम्ही काय करा, आता या सिरीज लर्न केल्यानंतर काय करायचं, एक टेबल तयार करायचं. यू हॅव टू मेक वन टेबल. हे एकदम समराइज पार्ट मध्ये समजावून घ्यायचं असेल तर यू कॅन डू अ टेबल वेअर यू कॅन राईट ऑल दिस सिरीज. इथं तुम्ही या पाचही सिरीज लिहू शकता, त्यांची नावं.
त्याच्यासाठी तुम्ही लॉंगेस्ट वेव्हलेंथचा फॉर्म्युला, शॉर्टेस्ट वेव्हलेंथचा फॉर्म्युला लिहू शकता, त्यांची रेंज लिहू शकता, कुठल्या रेंज मध्ये ते आहे. सो इफ यू डू दॅट मच, एवढं जरी केला तरी बरेचसे प्रॉब्लेम्स तुम्ही त्याच्यावरचे सोडवू शकता. समराइज टेबल करायचं, युजली यू हॅव टू डू दॅट. ठीक आहे. याच्यामध्ये काय डिफिकल्टी आहे तुम्हाला समजलं कसं सोडवायचं आहे. हायड्रोजन स्पेक्ट्रम, व्हॉट इट मीन्स, हाऊ वी गेट दॅट स्पेक्ट्रम. ओके, सो ही फिगर पण लक्षात ठेवा, हाऊ वी ड्रॉ दॅट फिगर अँड ऑल दॅट. ठीक आहे. Fine. So this is all about hydrogen spectrum in detail. Now you see whatever board चे जे postulates आहेत, and based on that, whatever he made certain conclusion or certain relations that we can able to derive about energy, radius and all that. So in all this consideration, it has also some drawbacks. बोरच्या थेअरीचे देखील काय होते, बोरचे पॉस्ट्युलेट किंवा बोरच्या थेअरीचे देखील काय होते, देयर वी हॅड सर्टन ड्रॉबॅक्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल ॲज वेल. जसं आपण रुदरफोर्डचं बघितलं. सो बोर्स ॲटॉमिक मॉडेल किंवा त्यांनी मांडलेले पॉस्ट्युलेटचे त्याच्या आधारावर त्यांनी जे एक्सप्लेनेशन दिले त्याचे पण काही काय होते, ड्रॉबॅक्स होते. काय ड्रॉबॅक्स होते तर बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे ऍक्च्युअली इट इज युजफुल टू एक्सप्लेन दी all the details about hydrogen like atoms. Hydrogen like म्हणजे हायड्रोजन साठी this specially all the Bohr's postulates or that relation that is very much matching the result, experimental result which we get for hydrogen. For म्हणजे हे मॅचिंग होतं हायड्रोजन लाईक ॲटम साठी. स्मॉलेस्ट किंवा एकदम लहान जो आपला ॲटम आहे ज्याच्यामध्ये जास्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन आहे. For that, Bohr's actually the model or that relations are useful. But it is not useful. But it's not useful. For other elements or other items. You see. बाकीच्या एलिमेंट साठी ते युजफुल नव्हतं, याच्यासाठी युजफुल नव्हतं, अदर एलिमेंट साठी युजफुल नव्हतं. इट वॉज युजफुल और दॅट वी कॅन यूज अँड फाइंड हायड्रोजन स्पेक्ट्रम वगैरे जे आहे त्याच्यामध्ये जे रिझल्ट आपल्याला मिळाले ना, तिथं आपण बोर्स पॉस्ट्युलेट वापरून त्या वेव्हलेंथ वगैरे काढल्या. परंतु इतर एलिमेंट जे आहे लाईक सोडियम आहे, हेलियम आहे, वरचे त्याच्यावरचे हायड्रोजनच्या वरचे, तिथं तुम्ही बोर्स पॉस्ट्युलेट वापरून एक्झॅक्टली ते रेडिएशन किती वेव्हलेंथचे बाहेर पडतात त्याला मॅचिंग रिझल्ट मिळू शकत नाही. दॅट इज द फर्स्ट ड्रॉबॅक ऑफ दॅट. देन यू सी देर आर नंबर ऑफ मल्टिपल लाईन्स. मल्टिपल लाईन्स lines of radiation that is also not explained by the Bohr's postulate. You see what I mean by this. Even in hydrogen also you see that जेव्हा हे जे आहेत ना, ज्यावेळी इलेक्ट्रॉन काय होतात, they get transit to the lower energy orbit. For example, in Balmer series N3 equal to N2. Balmer series मध्ये ज्यावेळी थर्ड ऑर्बिट मध्ये सेकंड ऑर्बिट मध्ये काय पडतात, हे इलेक्ट्रॉन जम्प होतात, त्यावेळी आपल्याला माहित आहे की एक ठराविक वेव्हलेंथची लाईट इथे बाहेर पडते. एक ठराविक वेव्हलेंथची लाईट इथे काय पडते, बाहेर पडते. दॅट वी नो 7000 एंगस्ट्रॉम समथिंग. लॉंगेस्ट वेव्हलेंथ बाहेर पडते. बट अलॉंग विथ दिस एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व झालेला आहे की नॉट ओनली दॅट लाईन, अलॉंग विथ दिस देयर वी हॅव सम अदर लाईन्स ऑल्सो गेट इमिटेड. विच आर नोन एज एच अल्फा, एच बीटा, एच गॅमा लाईन्स. याच्याबरोबर मल्टिपल इतर पण लाईन्स काही बाहेर पडत असतात. सो त्या कुठून येतात, त्यांचं ऍक्च्युअली जनरेशन कसं होतंय किंवा त्यांच्या वेव्हलेंथ ऍक्च्युअली काय आहे, कसं आहे. अबाउट दिस that multiple lines of radiation which are emitted in this transition, Bohr was not answered anything. त्याच्याबद्दल बोरने त्याच्या थेअरीमध्ये काही सांगितलं नव्हतं. So that is again another drawback of that. Then also he was not clearly mentioned about intensity of light. म्हणजे त्यांनी he was not explained in detail about intensity of radiation. बघा, काही रेडिएशन म्हणजे जे होतात याच्यामध्ये या ज्या रेडिएशन बाहेर पडतात यांची इंटेन्सिटी लेस और मोर असते. समटाइम्स यू फाइंड दॅट दिस इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन दॅट आर डिफरंट वी हॅव. म्हणजे त्या ठराविक वेव्हलेंथच्या बाहेर पडतात परंतु त्यांची इंटेन्सिटी काय असते, वेगळी असते. मग ती इंटेन्सिटी कशावर अवलंबून असते, ती इंटेन्सिटी नेमकी किती असते, याच्याबद्दल कोणतंही मत किंवा कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन बोरला देता आलं नव्हतं. सो ही वॉज नॉट क्लिअरली मेन्शन अबाउट इंटेन्सिटी of that radiation which are emitted.
and also the theoretically त्यांनी जे काही गोष्टी मांडल्या theoretical results किंवा theoretical explanation that is also not up to the mark. Okay, so theoretical explanation of that L is equal to NH by 2 pi जे हायपोथेसिस म्हणजे जो पॉच्युलेट सेकंड पॉच्युलेट त्यांनी मांडला वगैरे तो कसा आला कुठून आला याच्याविषयी वगैरे पण theoretical explanation क्लिअर कट बोर्डनी त्याच्या एक्सप्लेनेशन किंवा त्याच्या थेअरी मध्ये मांडलेलं नव्हतं. सो दीज आर व्हॉट वी हॅव फ्यू ड्रॉबॅक्स ऑफ बोर्ड्स पॉच्युलेट और बोर्ड्स थेअरी. बोर्ड्स थेअरीचे हे काय ठराविक ड्रॉबॅक्स आहेत. इट मे बी आस्क फॉर 2 मार्क्स वगैरे विचारलं जाऊ शकते. ओके, किंवा ऍज अ एमसीक्यू पण विचारलं जाऊ शकते. विच ऑफ द फॉलोइंग इज बोर्ड्स ड्रॉबॅक वगैरे विचारलं जाऊ शकते. So that is about this, and one last point from this first part of this topic, that is de Broglie's explanation of Bohr's postulate. बघा, de Broglie's explanation of Bohr's second postulate. Actually, Bohr's second postulate. What was that we have? Bohr's second postulate we know. सांगा second postulate क्या है Bohr's? What is Bohr's second postulate? L is equal to NH by 2 pi. What is the Bohr's second postulate we have? Electron revolving stable orbit without radiating energy as far as its angular momentum is integral multiple of h by 2 pi. So this second postulate, okay, theoretically we can get it by de Broglie's explanation, de Broglie's hypothesis as well. So what is de Broglie's hypothesis? आपल्याला माहित आहे आपण बघितलेला काय de Broglie's hypothesis. As per de Broglie's hypothesis, what we have, anything which is in motion associated with wave. Suppose एक पार्टिकल m इतका मागचा आहे, v इतक्या वेगाने चाललाय, तर त्याच्याशी असोसिएट काय आहे, वेव्ह आहे. And the wavelength of that wave, as per this hypothesis, we get by h by p. Wavelength of that wave we get it by h by p, or this we write as h by mv. बरोबर आहे. लास्ट टॉपिक मध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे de Broglie's hypothesis. We know that. सो इथे जर तुम्ही ॲटॉमिक स्ट्रक्चर बघितला तर त्याच्यामध्ये काय न्यूक्लियस आहे आणि याच्या भोवती इलेक्ट्रॉन हे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये असे गोल फिराले. बरोबर आहे. दिस इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट. मीन्स इट इज इन मोशन ऍक्च्युअली. म्हणजे तो काय मोशन मध्ये आहे. मग मोशन मध्ये असेल तर de Broglieच्या हायपोथेसिस नुसार इलेक्ट्रॉन हा देखील एक पार्टिकलच आहे m इतका मासचा आणि तो गोल फिरतो. म्हणजे डेफिनेटली त्याच्याशी असोसिएट काय असली पाहिजे, अ वेव्ह मस्ट बी असोसिएटेड विथ दॅट इलेक्ट्रॉन विच इज रिव्हॉल्विंग राउंड द न्यूक्लियस. या न्यूक्लियस भोवती फिरत असताना त्या इलेक्ट्रॉनला देखील काय असली पाहिजे, एक वेव्ह असोसिएट असली पाहिजे. अँड ही सेड दॅट ऍज ऑन अ स्ट्रिंग wave which passes and come back and it forms standing wave. So here also electron forms a standing wave, okay, when it revolves around the nucleus in different orbit. And he said that as this electron is revolving around the nucleus, suppose the first orbit मध्ये फिरत असेल then only one wavelength is associated with that. Second मध्ये फिरत असेल तर दोन wavelength associated असणार. थर्ड मध्ये असेल तर and so on. सो आता सपोज तो n नंबरच्या या ऑर्बिट मध्ये फिरत असेल इलेक्ट्रॉन n नंबरच्या ऑर्बिट मध्ये, तर त्याच्याशी असोसिएट किती वेव्हलेंथ असणार, n नंबर ऑफ वेव्हलेंथ असणार. आता या वेव्हलेंथचं जे डिस्टन्स आहे आणि हे जे ऍक्च्युअली डिस्टन्स आहे हे मी रिलेट करू शकतो. कसं, ओके, इथून इथं एक सर्क्युलर ऑर्बिट कंप्लीट झालं म्हणजे तो ऍक्च्युअली किती डिस्टन्स त्याने अंतर कापलं, 2 पाय rn इतकं. आणि एवढ्या डिस्टन्स मध्ये किती वेव्ह तयार होतात, n लॅम्डा इतक्या वेव्ह तयार होतात. बरोबर आहे. So that is the thing, that is the idea of de Broglie, that if electron is revolving, okay, it means it is associated with wave and that forms a standing wave in that orbit. Whatever be the number of orbit, that many number of wavelengths would be formed there. तेवढ्याच number of wavelength देखील तिथं तयार होतात असं मत de Broglieनं मांडलं आणि याच्यावरून मग ते रिलेशन डिराइव्ह झालं. हे कसं ते बघा. ओके, सो दिस इज द थिंग वी हॅव नाउ. as per hypothesis we know that lambda is equal to we have h upon what, mv, right? Okay, so lambda याच्यावरून काय येतो बघा, या रिलेशन वरून lambda is equal to what we get, lambda is equal to 2 pi rn divided by n, right?
या रिलेशनवरून लॅम्बडा काय येतो इतका येतो आणि लॅम्बडा इज ऍक्च्युअली व्हॉट वी हॅव बाय डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस एमबी. मग ह्या लॅम्बडाची ही व्हॅल्यू इथं जर पुट केली तर काय येते बघा 2πrn divided by n is equal to h by mv. बरोबर आहे. This lambda which we got by the de Broglie's consideration ते जर de Broglie's या वेव्हलेंथच्या रिलेशन मध्ये पुट केलं तर this we got. नाव इथे काय करायचं 2π आणि n इकडे घ्यायचं आणि mv ला इकडे घ्यायचं. mv ला इकडे घेतलं तर काय झालं mvrn is equal to n ला इकडे घेतल्यामुळे हे nh by 2π. कसं आलं काय आलं. So what we have done, mv we take it to this side, 2π and n to that side. So what we get, mvr is equal to nh by 2π. आता mvr म्हणजेच काय असते l. mvr that is nothing but l we have, no. mvr म्हणजे मोमेंट ऑफ मोमेंटम. This we know, हे आपल्याला माहित आहे. Therefore we can say l is equal to nh by 2π. ओके, त्या mvr साठी मी l पुट केलं तर l is equal to काय होणार nh by 2π. Okay, it means the de Broglie's hypothesis, okay, is able to explain that Bohr's second postulate nh by 2π. That is correct. That the electron revolve in a stable orbit without radiating energy as long as its angular momentum is integral multiple of h upon 2π. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता हे एक्सप्लेनेशन de Broglie'च्या हायपोथेसिस वर Bohr's second postulate that we can able to prove. So that is very easy we have. Okay, diagram याचा अर्थ मेनली माहित पाहिजे लॅम्बडा कसं काढला हे de Broglie's हायपोथेसिसचं रिलेशन थोडे इकडे तिकडे टर्म्स केल्या की l is equal to nh by 2π इझिली तुम्हाला मिळून जाते. ठीक आहे. So that was the way that we can explain this Bohr's postulate based on de Broglie's hypothesis. So या सगळ्या गोष्टी या टॉपिक मधल्या ऍटमशी रिलेटेड आपण डिस्कस केल्या. वी विल डिस्कस इन डिटेल एव्हरीथिंग अबाउट द ऍटम. ओके, पुन्हा एकदा लक्षात घ्या हा पहिला हाफ होता या टॉपिकचा. दॅट वॉज द फर्स्ट हाफ ज्याच्यामध्ये आपण थेरीज रिलेटेड टू ऍटम बघितल्या. ओके, डाल्टन्स ऍटॉमिक थेरी, जे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल, देन रुदरफोर्ड्स ऍटॉमिक मॉडेल बाय जेजर मार्सडन एक्सपेरिमेंट, बोर्स पॉस्टुलेट, त्याच्यानंतर आपण डेरिवेशन डिराइव्ह केले, रेडियस, वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, एनर्जी, हायड्रोजन स्पेक्ट्रम आज बघितलं डिटेल मध्ये आणि या सगळ्या गोष्टी. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस समथिंग अबाउट न्यूक्लिया. ओके, आता आपण या टॉपिक मधला सेकंड हाफ जो आहे इट इज मोर रिलेटेड विथ द न्यूक्लियर, त्याच्याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो वी नो दॅट न्यूक्लिया, व्हेन वी से न्यूक्लिया ऍक्च्युली न्यूक्लियस कुठे असतो काय असतो आपल्यामध्ये इन एन ॲटम. ओके, द न्यूक्लियस इज प्रेझेंट एक्झॅक्टली ॲट द सेंटर ऑफ ॲटम वी से, राईट. अँड इन द न्यूक्लियस व्हॉट आर द थिंग्स प्रेझेंट. सो न्यूक्लियस मध्ये काय प्रेझेंट असते, डेफिनेटली न्यूक्लियस मध्ये कोण प्रेझेंट असतात, जे न्यूक्लियस मध्ये गोष्टी प्रेझेंट असतात त्यांना आपण म्हणतो न्यूक्लियॉन्स. ओके, दी particles which are present in nucleus those are called as nucleons. So nucleons कोण असतात, न्यूक्लियस मध्ये कोण असते, बेसिकली प्रोटॉन्स असतात आणि प्लस न्यूट्रॉन्स. सो टुगेदर दिस प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स वी कॉल देम एज न्यूक्लियॉन्स. न्यूक्लियॉन्स असं त्यांना म्हणून आपण म्हणतो. ओके, आपल्याला कुठल्याही ऍटमचं जे स्ट्रक्चर आहे किंवा ऍटमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यू नो दॅट दोज आर बेस्ड ऑन दिस नंबर ऑफ प्रोटॉन और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. त्याला आपण काय म्हणतो atomic number. We call it as atomic number. An atomic number is represented by Z, and this is nothing but what we have. This represents number of protons in that atom, or that is same as that of what we have number of electrons. So जेवढे number of electron असतात, number of proton तितकेच असतात आणि तो त्या ॲटमची त्या एलिमेंटची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे लक्षात घ्या. ओके, Z बदलला तर ॲटम बदलतो, Z बदलला तर ॲटम वेगळा चेंज होतो. सो प्रॉपर्टी ऑफ ॲटम इज कम्प्लिटली बेस्ड ऑन दिस ॲटॉमिक नंबर वी हॅव. जे प्रोटॉन्स असतात आणि जे अनचार्ज न्यूट्रॉन याच्यामध्ये असतात त्याच्यावर सगळं अवलंबून असते. सो टुगेदर वी कॉल देम एज ॲटॉमिक नंबर. देन वी हॅव ॲटॉमिक मास नंबर और नंबर ऑफ न्यूक्लियॉन्स. ॲटॉमिक मास number, it is represented by A, and what is that we have, it is Z plus N also, where here N means what we have, number of neutrons.
n काय असतं तुमचं नंबर ऑफ न्यूट्रॉन असतं. सो एनी एलिमेंट, कोणताही एखादा तुम्ही जर x एलिमेंट घेतला, ओके, एनी एलिमेंट x इफ यू टेक, then at the base bottom of that we represent by its atomic number and at its okay top or superscript ला आपण काय लिहितो, its mass number. Any element its general presentation how we do, okay, like this. For example, if you take carbon, we say carbon 12, C612. Okay, so where 6 is its atomic number, 12 is its atomic mass number, आणि त्याच्यावरून तुम्ही मग number of neutrons लिहू शकता. By this we can write number of neutrons, 12 minus 6, so number of neutrons are 6. There we have, that is 6. Okay, so this is something about the nucleons which are present in the nucleus. Now something else that we should know about this, आणखीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी ऍटम मध्ये असणाऱ्या यांच्यासाठी माहित पाहिजे. Which are those? You must know them there. एकदा नंबर वगैरे कसं रिप्रेझेंट करायचं कळलं, you must also know their mass. ऍटम मध्ये असणारं कोण कोण असतात, इलेक्ट्रॉन असतो, प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन असतो. So त्यांचे मास किती असतात, how much are the masses of them, that already we know. Still let me write here. Okay, so mass of electron is around 9.1 into 10 raised to minus 31 kg असते. Mass of proton आणि mass of neutron almost same असतात लक्षात. Mass of proton, mass of neutron almost same असतात. Almost they are same. Okay, mass of proton and neutron. इलेक्ट्रॉनचं मात्र मास हे अत्यंत कमी असते. ओके, सो मास ऑफ प्रोटॉन जे असते, तुम्ही जर हे दोन्ही कॅल्क्युलेशन रेशो काढून बघितला, परवा आपण एक प्रॉब्लेम पण सोडवला यांच्या मासचा रेशो, सो दॅट यू मस्ट बी नोईंग इट इज अराउंड 1836 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन असते. इलेक्ट्रॉनच्या मासच्या जवळपास 1836 पटीने जास्त असते मास ऑफ प्रोटॉन, मास ऑफ न्यूट्रॉन. दिस वी अंडरस्टूड बाय दिस, याच्यावरून आपल्याला लक्षात येते. बरोबर आहे. आता जर तुम्ही यांच्या व्हॅल्यूज बघितल्या केअरफुली, दोज आर व्हेरी व्हेरी स्मॉल. नो पावर बघा ना त्यांच्या, -31, -27 kg, they are very small. So most of the times when we talk about the mass of nucleons or mass of these subatomic particles, we use another unit to measure their mass. We use mostly some different unit to measure the mass, and that is what we have, atomic mass unit. ओके, कोणतं युनिट वापरतो बघा आपण मास मोजण्यासाठी, atomic mass unit. It is represented by U. It is represented by U. And what is this U we have? Atomic mass unit is, generally it is we have 1/12 of mass of carbon 12. It is what we have, it is 1/12 of mass of carbon 12. 1 U is equal to, we have 1/12 of mass of carbon 12. आता कार्बन 12 चं मास किती असते? डेफिनेटली कार्बन 12 जो आहे, म्हणजे कार्बनचा ऍटॉमिक मास नंबर 12 आहे, तर त्याच्यात काय, कार्बन मध्ये 6 नंबर ऑफ प्रोटॉन्स आहेत आणि प्लस 6 नंबर ऑफ न्यूट्रॉन्स आहेत कार्बन मध्ये, राईट. ओके, सो म्हणजे ह्या दोघांचं प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचा मास ऑलमोस्ट सेम आहे. सो आय कॅन से 12 नंबर ऑफ प्रोटॉन मास. कार्बन 12 चं मास हे किती असणार? 12 पटीने जास्त असणार प्रोटॉनच्या मासच्या. बरोबर आहे. मग हे तर जर मी असं घेतलं, 1/12 ऑफ मास ऑफ प्रोटॉन, कार्बन 12 चं मास किती असते? एका प्रोटॉनचं मास गुणिले 12. बरोबर आहे. 12 गेलं म्हणजे 1 atomic mass unit हे ऍक्च्युअली मास ऑफ प्रोटॉन इतकं असतं. म्हणजेच 1 U इज इक्वल टू व्हॉट आय कॅन राईट, 1.67 into 10 raised to minus 27 kg. कॅन आय राईट लाईक सो? काल कसं लिहिलं? सो हे लक्षात घ्या, एक atomic mass unit म्हणजे किती किलोग्रॅम, तर इतकं असते. मास ऑफ प्रोटॉन इतकं असते. एवढं लक्षात ठेवलं तरी खूप आहे. एक atomic mass unit म्हणजे किती असते? 1.67 into 10 raised to minus 27 kg. मग आता ऍक्च्युअल मध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन किती हे जर काढायचं असेल इन टर्म्स ऑफ atomic mass unit, atomic mass unit च्या टर्म मध्ये काढायचं असेल तर तुम्ही काय करणार? टू दिस यू डिवाइड बाय दिस नंबर. या नंबरला या नंबरने डिवाइड करणार, ते जे येईल ते तुमचं मास, किंवा 1/1836 केलं तरी चालेल. सो इफ यू डू दिस देन यू विल गेट दिस अराउंड 0.00055 U. म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन atomic mass युनिट मध्ये अप्रॉक्सिमेटली किती येते? 0.0005 च्या आसपास येते. ओके, 55 atomic mass. If you find the mass of proton, it will be around, we have 1.007 atomic mass unit.
mass of neutron is 1.008 atomic mass unit. So in terms of atomic mass unit, we should know how much is their mass. त्यांचं mass किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. In terms of atomic mass unit, atomic mass unit मध्ये mass किती आहे हे लक्षात ठेवा. Then also there is one more formula or one more way of presenting the mass we have. आणखीन एक या सबएटॉमिक पार्टिकलचा मास प्रेझेंट करण्याची काय आणखीन एक पद्धत आहे. ती कोणती पद्धत आहे? व्हॉट इज दॅट वी हॅव? ओके, दॅट इज मास वी मेजर इन टर्म्स ऑफ एनर्जी. मास वी कॅन ऑल्सो मेजर इन टर्म्स ऑफ एनर्जी. इन टर्म्स ऑफ एनर्जी, एनर्जीच्या टर्म मध्ये कसं काढायचं बघा. सो यू मस्ट बी नोईंग दॅट बाय आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन वी हॅव. ओके, एनर्जी ऑफ any object which has mass m, its energy we can find as mc square. E is equal to mc square. This is Einstein's mass energy relation. हे पुढे पण आपण बाइंडिंग एनर्जी डिस्कस करू, त्यावेळी डिटेल मध्ये लर्न करणार आहोत. इथं फक्त लक्षात ठेवा. सो वन atomic mass unit when your mass defect, when this mass defect is one atomic mass unit असते ना, त्याच्या करस्पॉन्डिंग त्याची एनर्जी असते 931 मेगा इलेक्ट्रॉन. ओके, ती कशी येते काय ते नंतर आपण बघूया. प्रेझेंटली यू जस्ट रिमेंबर हियर की एक ॲटॉमिक मास युनिट, ओके, एवढा जर मास असेल एखाद्याचं तर त्याची करस्पॉन्डिंग एनर्जी किती असते? 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी असते. 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी असते. मग जर इलेक्ट्रॉनचं मी मास लिहायचं म्हटलं इन टर्म्स ऑफ एनर्जी, तो इलेक्ट्रॉनचं मास किती आहे? 0.00055 आहे, बरोबर आहे. मग त्याला मला काय करायचं? मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये लिहायचं आहे. सो एका युला इतके एनर्जी, तर एवढ्या युला किती, म्हणजे याला फक्त मल्टिप्लाय करणार, म्हणजे अप्रॉक्सिमेटली किती येणार बघा. ते त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 0.5 येणार ना अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली किती येते? 0.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट अप्रॉक्सिमेटली. दिस इज आय एम रायटिंग अप्रॉक्सिमेटली मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट पर सी स्क्वेअर. दिस एनर्जी इज दिस मच डिवाइडेड बाय सी स्क्वेअर. ओके, दिस m that we get here as E by c square, no? So E is this much we have. एवढ्या मास साठी एवढी एनर्जी आहे, तर इतक्या मास साठी किती असणार? सिमिलरली यू कॅन फाइंड इट फॉर प्रोटॉन अँड सिमिलरली यू कॅन फाइंड इट फॉर न्यूट्रॉन. सो प्रोटॉनची काय आहे? प्रोटॉनचं किती आहे मास किती आहे बघा? 1.1च आहे, म्हणजे त्याला 1 मल्टिप्लाय केलं तर अप्रॉक्सिमेटली दिस वुड बी 0.007 ने मल्टिप्लाय केलं तर थोडंसं जास्त येईल. सो लेट मी राइट इट एज 936 something or 7 around that we get this mega electron volt. तुम्ही एक्झॅक्टली व्हॅल्यू बघून लिहा बुक मध्ये. and this would be around 938 mega electron volt per c square. okay, so their values in terms of energy बघा, हे ऍज अ एमसीक्यू विचारलं जाऊ शकते. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज, आणि खाली तुम्हाला इन टर्म्स ऑफ एनर्जी व्हॅल्यू देईल मास ऑफ इलेक्ट्रॉनची. सो हाऊ वी गेट दॅट, हे मिळालं कसं हे लक्षात घ्या. हाऊ वी गेट दॅट, ओके, हे कशा प्रकारे मिळतं हे माहित पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे माहित पाहिजे, हे खूप महत्वाचं कन्वर्जन आहे. एक ॲटॉमिक मास युनिटच्या करस्पॉन्डिंग एनर्जी किती असते? 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट इतकी असते. हे आपण पुढे डिराइव्ह करूया नंतर ना. ओके, परंतु ते आता तात्पुरतं तुम्ही लक्षात ठेवा. सो वी गेट दॅट नाउ. सो दिस इज ऑल अबाउट व्हॉट वी हॅव द मास ऑफ सबएटॉमिक पार्टिकल्स, मास ऑफ न्यूक्लियॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन विच आर प्रेझेंट इन द ॲटम. त्यांच्याबद्दलचं ही माहिती आहे, सुरुवातीची काही माहिती आपल्याला ही माहित पाहिजे. देन ऑफकोर्स आफ्टर दॅट वी विल सी, you say that there are certain atoms we have wherein that you can find that this number of protons are same but number of neutrons are different. Okay, baga, there we have the substances or elements wherein that you find this number of protons, sometimes in some atoms they are same but number of neutrons are different. किंवा काही मध्ये number of neutrons same असतात, प्रोटॉनची संख्या वगैरे वेगळी असते, अशा प्रकारे असतात ना. So to those substances we call them as this. You might be also learn in chemistry isotopes, what we mean by isobars and what we mean by isotones. You must be knowing this, no? Isotopes, isobars, isotones झालं असेल तुम्हाला. Okay, iso means same actually, आणि isotopes मध्ये इथं p आले बघा, म्हणजे ह्याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता same number of protons. For example, if I take suppose hydrogen
deuterium, okay, and tritium. If I take this hydrogen, deuterium and tritium, these are what we have. You see, these are all hydrogen. त्यांचा Z काय आहे इथं सेम आहे. Z is same, but their mass number is what we have different. मास नंबर वरचा काय त्यांचा डिफरंट आहे, बरोबर आहे. सो असे एलिमेंट ज्यांचा Z सेम आहे आणि मास नंबर वेगळा आहे त्यांना आपण काय म्हणतो आयसोटोप्स. सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स बट डिफरंट नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, सो दोज आर आयसोटोप्स. कळलं कसं आलं, सिंपल आहे. ओके, सिमिलरली यू कॅन थिंक ऑफ आयसोबार्स. सो आयसोबार्स मध्ये काय असते बघा, इथे काय असते, सपोज इफ यू टेक दिस ट्रिटियम अँड इफ यू टेक सपोज हेलियम. हेलियमचं एक आयसोटोप आहे हेलियम. हेलियमचं पण इथे एक्झाम्पल सांगता येते. हेलियम वी हॅव ओके 3 2 and helium we have that is 4 2. Same number of Z, different number of mass number. So these are also isotopes. हे देखील आयसोटोप म्हणू शकतो. ओके, नाउ थिंकिंग अबाउट आयसोबार्स. याच्यामध्ये बघा तुम्हाला जर बघितलं तर इथं A सेम आहे, इथे तुमचा मास नंबर वरचा सेम आहे, बट Z काय आहे ते डिफरंट आहे. Z डिफरंट आहे. ओके, A सेम Z डिफरंट. A सेम आहे म्हणून आयसो मध्ये A आले काय सेम नंबर ऑफ ऍटॉमिक मास, असं लक्षात ठेवा. सो आयसोबार्स मध्ये सेम नंबर ऑफ A असतात बट डिफरंट इज Z. मासे एलिमेंट कुठले आहेत, फॉर एक्झाम्पल ट्रिटियम अँड हेलियम. कळलं, ट्रिटियम अँड हेलियम, दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस. अँड देन इफ यू कन्सिडर अनदर वन आयसोटोन्स. आयसोटोन्स मध्ये काय असणार, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स. सो आयसोटोन मध्ये काय असतं बघा, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स सेम असतात. सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन्स, number of neutrons are same. Oh, same number of neutrons, same number of neutrons. आणि याच्यामध्ये डिफरंट काय असतात, डिफरंट असतो याच्यामध्ये Z and A. Z आणि A दोन्ही डिफरंट असतात, परंतु न्यूट्रॉनची संख्या सेम असते. असं कुठलं सांगू शकतो आपण की ज्याच्यात Z आणि A डिफरंट आहे, ओके, आणि तुमचा न्यूट्रॉन नंबर सेम आहे. फॉर एक्झाम्पल, इफ आय टेक सपोज हियर again if I take suppose this tritium, okay, and if I take suppose helium, heliumचा 4 घेतला. ओके, आता याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत बघा. नंबर ऑफ न्यूट्रॉन कसं करतो, A मायनस Z, याच्यातून हे वजा केलं. इथे नंबर ऑफ न्यूट्रॉन किती आहेत 2, आणि इथं पण A मायनस Z केलं तर किती आहेत 2. म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉन याच्यात सेम आहेत, राईट. ट्रिटियम आणि दॅट हेलियम मध्ये नंबर ऑफ न्यूट्रॉन सेम आहे, परंतु बघा Z वेगळा आहे आणि A पण वेगळा आहे. So Z and A are different, but when you find the number of neutrons in them, that is same. So like that, when we have pair of element, that is called as isotones. त्यांना काय म्हणतात, isotones. So this is very simple way to okay remember these 3 ways. हे 3 प्रकार लक्षात ठेवणं खूप सोपं आहे. What we mean by isotopes, isobars, isotones. Easy आहे, लक्षात ठेवा. नावावरूनच लक्षात येते. Isotopes मध्ये P आले, सेम नंबर ऑफ प्रोटॉन, सेम नंबर ऑफ ऍटॉमिक मास, सेम नंबर ऑफ न्यूट्रॉन. ओके, फक्त त्याचे एक्झाम्पल मात्र आले पाहिजे तुम्हाला. ऍटलीस्ट 1-2 एक्झाम्पल तरी माहित पाहिजे. तुम्हाला पेअर देतील आणि ओळखा म्हणतील, वेदर इट इज आयसोटोप, आयसोटोन, आयसोबार, ओके, और नन ऑफ द अबव. लाइक दैट इट मे बी आस्क्ड. So you should know their definition and then you can easily get to know what exactly it is. ठीक है? So this is something again related to the न्यूक्लियॉन्स and all that we have. न्यूक्लियॉन्स मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनची संख्या कशी असते त्यानुसार आपण यांचं क्लासिफिकेशन अशा प्रकारे करू शकतो. And there is another thing we have, that is size of nucleus. Another related to nuclei we have point, that is size of nucleus. So size of nucleus, you see, it depends on number of nucleons. Definitely size of nucleus हे कशावर अवलंबून असते, नंबर ऑफ न्यूक्लियन्स वर असणार, ऑब्विसली असणार. सपोज एकच प्रोटॉन आहे, तर एका प्रोटॉनला इतकीच जागा लागेल. न्यूक्लियस म्हणजे ऍक्च्युअली काय, तिथे असं बाउंड्री वगैरे नसते, लक्षात घ्या. न्यूक्लियस इज ऍक्च्युअली व्हॉट वी हॅव, इट इज द थिंग वेअर दी पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट. ओके, सो एक प्रोटॉन असेल तर त्याला इतकीच जागा लागेल, बरोबर आहे. प्रोटॉनची संख्या वाढली, सपोज प्रोटॉनची संख्या वाढली, इथं नंबर ऑफ प्रोटॉन वाढले. ओके, प्रोटॉन वाढले तर तेवढेच नंबर ऑफ न्यूट्रॉन पण इथं असणार याच्या बरोबर. ओके, सो डेफिनेटली मगाशी जेवढी जागा लागत होती आता त्याची जागा जास्त लागणार ना, यू रिक्वायर मोर. म्हणजे डेफिनेटली
न्यूक्लियसची साईज वाढणार ना. ओके, सो यू सी द रेडियस ऑफ दिस न्यूक्लियस, let me call it as Rx, it is actually we have directly proportional to this न्यूक्लियॉनची जी संख्या असते, न्यूक्लियॉन म्हणजे atomic mass number, त्याच्या क्यूब रूटशी डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. और दिस वी कॅन राईट ॲज हियर प्रोपोर्शनॅलिटी साइन काढून कॉन्स्टंट घेतलं तर this much. So this is very important relation. So size of nucleus, you see, size of nucleus is equal to what we have, R naught a raised to 1/3. Size of nucleus किती असते? R naught, where R naught is what we have, R naught is 1.2 into 10 raised to minus 15 meter. You remember this, where this R naught, that is actually radius of hydrogen nuclei. एका प्रोटॉनचं रेडियस ऍक्च्युली, एक प्रोटॉनची रेडियस किती असते? 1.2 into 10 raised to minus 15 मीटर इतके असते. मग सपोज मला जर एखाद्या एलिमेंटची रेडियस काढायची असेल, इफ आय नो इट्स ॲटॉमिक मास नंबर, व्हॉट आय हॅव टू डू, जस्ट यू मल्टिप्लाय दिस नंबर बाय इट्स क्यूब रूट ऑफ मास नंबर, a raised to 1/3. ओके, सो हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा साइज ऑफ न्यूक्लियस काढण्यासाठी कसा उपयोगी पडतो. आणि याच्यावरून मग न्यूक्लियर डेन्सिटी, जी लास्ट मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये सांगितली की डेन्सिटी ऑफ न्यूक्लियस वी कॅन फाइंड बाय डेन्सिटी. जनरली हाऊ वी फाइंड मास पर युनिट व्हॉल्यूम. डेन्सिटी कुठल्याही गोष्टीची कशी करतो आपण? मास पर युनिट व्हॉल्यूम. सो मला न्यूक्लियसची डेन्सिटी काढायची आहे, तर न्यूक्लियसचं मास घेतलं पाहिजे. आता न्यूक्लियस मध्ये कोण असतात? न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन असतात आणि न्यूट्रॉन असतात, बरोबर आहे. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं मास ऑलमोस्ट वी से कॉन्स्टंट, एकसारखा आहे मास प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. म्हणजे टोटल मास जर न्यूक्लियसचं काढायचं असेल तर मला काय केलं पाहिजे? जो टोटल नंबर ऑफ न्यूक्लियन्स आहेत त्याला मला मास ऑफ प्रोटॉन किंवा न्यूट्रॉन म्हणा त्यांनी मल्टिप्लाय केलं पाहिजे, बरोबर आहे. आय गेट दिस. टोटल मास कसं काढणार? एका प्रोटॉनचं मास गुणिले टोटल किती प्रोटॉन आहेत. आता आणि परत काय करणार? याला मल्टिप्लाय. ऍक्च्युअली हे करताना कसं केलं पाहिजे? मला इन ऍक्च्युअल जर म्हटलं तर Z इंटू एमपी केलं पाहिजे प्लस N इंटू mn केलं पाहिजे, बरोबर आहे. नंबर ऑफ प्रोटॉन इंटू प्रोटॉनचं मास, नंबर ऑफ न्यूट्रॉन इंटू न्यूट्रॉनचं मास, असं केलं पाहिजे, बरोबर आहे. आता परंतु एमपी आणि mn ऑलमोस्ट सेमच असते ना. आपण सेम घेतलं ना, दोघांचं मास ऑलमोस्ट अगदी फ्रॅक्शनल. न्यूट्रॉनचं मास जरासं जास्त आहे. सो इफ आय टेक कॉमन आउट देन, सो हे जर कॉमन आउट केलं तर Z प्लस N होणार, आणि Z प्लस N म्हणजेच काय आहे? हे आहे. So like this you can use, either you use mn or mp, whatever it is. काल टोटल मास कसं लिहिलं आपण? डिवाइडेड बाय व्हॉल्यूम. आता व्हॉल्यूम हे कसं असतात? स्पेरिकल असतात. सो व्हॉल्यूम त्याचं काय लिहिणार तुम्ही? 4/3 पाय आर, त्या एलिमेंटचं जे काय रेडियस त्याचा क्यूब, 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम कसं काढतो आपण? स्पिअरचा तोच फॉर्म्युला दिला. याला तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. हाऊ डू आय सिम्प्लिफाय दिस? रो ए मास ऑफ दिस प्रोटॉन और न्यूट्रॉन यू कॅन टेक डिवाइडेड बाय, हे 3 वर्ज आहेत, 3 होईल, इथं 4 येईल, हे पाय, आणि Rx चा क्यूब म्हणजे याचा क्यूब, म्हणजे R नॉट क्यूब आणि A येईल, बरोबर आहे का? Rx ची ही व्हॅल्यू आहे, याचा क्यूब घेतला तर काय होईल? R नॉट चा क्यूब येईल, क्यूब रूटचा क्यूब निघून जाईल. सो A आहे, म्हणजे आता हे A काय होणार? दोन्ही कट होणार. ओके, सो व्हॉट डू आय गेट दिस डेन्सिटी? 3 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन वी नो डिवाइडेड बाय दिस 4, पायची व्हॅल्यू माहित आहे. R नॉट आपल्याला कॉन्स्टंट आहे माहित आहे, याचा क्यूब. ओके, अँड हियर यू नीड टू सिम्प्लिफाय दिस. हे तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं. ओके, सो इफ यू सिम्प्लिफाय दिस यू मे गेट इट अराउंड क्लोज अप्रॉक्सिमेटली समथिंग 2.17 वगैरे इंटू 10 raised to 17 किलोग्राम पर मीटर. Okay, this in terms of formula we have, this is like this, 3m 4 pi r naught t. Okay, so इतकी डेन्सिटी तुम्हाला त्या न्यूक्लियसची कोणत्याही एलिमेंटची, if you try to find out for any element, this would be the answer. Now we can say this particular density is constant. Okay, it does not depend on atomic mass number. बघा A वर अवलंबून आहे का? हे सोडवलं आपण. सोडवल्यानंतर काय फॉर्म्युला आला बघा डेन्सिटीचा कुठल्याही एलिमेंट साठी? 3m upon 4 pi r naught cube. m mass of proton fix आहे, pi नंबर कॉन्स्टंट आहे, r naught ते पण कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे सगळ्या टर्म्स कॉन्स्टंट आहे.
म्हणजे आपण काय म्हणणार, न्यूक्लिअर डेन्सिटी जी असते इट डज नॉट डिपेंड ऑन दी काइंड ऑफ एलिमेंट. मग ते हायड्रोजनची काढा किंवा कुठल्याही एलिमेंटची काढा, ओके, ती काय असते ऑलमोस्ट 10⁻17 किलोग्राम पर मीटर क्यूबच्या आसपासच असते. ओके, त्याच रेंजमध्ये असते. थोडाफार फरक इतर काही न्यूक्लियस मध्ये असू शकतो, बट यू रिमेंबर न्यूक्लिअर डेन्सिटी वी कॅन से इट इज कॉन्स्टंट अँड इट इज इन द ऑर्डर ऑफ दिस मॅन. ठीक आहे. सो यू जस्ट डू अप टू हियर, इथपर्यंतचा पार्ट तुम्ही लर्न करा. ओके, संध्याकाळी आपण न्यूक्लिअर फोर्सेस, न्यूक्लिअर बाइंडिंग एनर्जी वगैरे जे बाकीचे पार्ट आहेत तो बघूया. दॅट विल डिस्कस इव्हनिंग लेक्चर मध्ये डिस्कस करू.